डन डन काय रे मी आज चाललोय कुठे चाललोय मित्रांनो कळसुबाईला चाललोय आणि सांगवीवरनं निघलो होतो आम्ही 11 वाजता आणि इथं आता एक ब्रेक साठी थांबलो असाल तुम्ही कुठे आता आपण फाट्यावर आहे नाश्ता केला इथं 2 hours later. गाडी चढत नाहीये काय करतोय सगळे उतरले आता खाली घेऊन एकदा वरती चढवतोय हा घाट डेंजर आहे ब्राह्मणवाडा कोटूळ आमची गाडी पण नीट नाहीये त्यामध्ये गाडी बंद झाली पण आता चालू झाली पण आता किती वेळ चालेल माहित नाहीये कब तक चलेगा पता नाही आनंद बसलेला आहे पुढे तो गाडी थांबली लगेच उतरतो आणि गाडी चालू करतो आता किती वेळा बंद पडली 50 वेळा बंद पडली आहे गाडी काय म्हणता मित्रांनो 50 वेळा गाडी बंद 91 चालू आता नंतर सांगतो भाई असं वाईट काहीतरी गेलंय आत्मा गेली आत्मा आले बघ आले बघ येऊ काय प्रकार व्हिडिओ चालले काय करतोय आनंद काय करतोय बघू आता आमची गाडी जर इथून चालली तर एक राजुरी गाव आहे कुठं तिथं गॅरेजला देणार आहे बघू पुढे काय करता येते तोपर्यंत बिस्किट खातोय One eternity later. आमची आता गाडी बंद पडली म्हणजे चालतच नव्हती तर राजूर या गावात आम्ही तिला सोडलं इथं गाडीला रिपेअर होण्यासाठी ड्रायव्हर सोबत काय म्हणतात तिला क्लुझर मध्ये बोलेरो आहे का बोलेरो मध्ये चाललोय कळसुबाईच्या दिशेने 50 रुपये पर पर्सन घेतोय काका खुश झाले सकाळी 12 सीट दिलेत फोन केला काकूला तर आम्ही राजूर मधनं आता इथं बारी गावामध्ये आलो जे की आहे बेस विलेज इथं बसने आलं तर इथं बस स्टॉप आहे पुढं आणि या साईडनी कळसुबाईकडे जाण्याचा रस्ता आहे पायवाट आहे पुढे जाण्यासाठी इथनं 1.5 किलोमीटरपासनं चालू होतं बेस आणि वरती तुम्हाला दिसत असेल तर ते कळसुबाईचं मंदिर आहे आणि आम्हाला आत्ता वाजलेत 8 कारण आम्ही पोचणार होतो 4 वाजता पण आमच्या गाडीमध्ये प्रॉब्लेम आला त्यामुळे आम्हाला उशीर होतो पोहे आणि चहा वगैरे घेतोय आणि मग इथनं आम्ही पुढची जर्नी कंटिन्यू करणार आहे काय विषय हा काय लावलंय अच्छा नाही लागत बाई तसंच ठेव काय नाही होत ठेव काय प्रकार हे बघा आता कळसुबाईच्या दिशेने चाललोय हे बेस विलेज आहे बारी ना या गावच ना बारी आणि ते वरती दिसत असेल तुम्हाला हा ते टॉप पॉइंट आहे कळसुबाईचं मंदिर आहे तिथं बघू आता किती वेळ लागणार आल्यावरती इथं 2 रूट लागतात एक या साईडने जातो आणि या साईडने जातो तर आम्ही या साईडच्या रूटने जाणार आहे इथनं अशी शेतातनं पाय वाटे काय दिसतंय व्ह्यू कुठे 23 फोटो काढ रे चांगला इथं पूर्ण भात शेती दिसते दोन्ही साईडला काय भारी दिसले असते तिकडनं गावातनं आलो इथं असं खुणा केलेलं आहेत इथनं वरती जायचंय जंगलातनंच आहे ट्रेक कसा झाडांमधनं अशी थोडी चढण आहे वरती तर तुम्ही दगडांचा रस्ता आहे आणि अजून मेन कमान यायची आहे अशी थोडी चढणच आहे वरती तर एक 10 मिनटं ट्रेक केल्यावरती इथे एक मंदिर दिसेल तुम्हाला ज्यांना वरीपर्यंत ट्रेक करता येत नाही त्यांच्यासाठी इथं मंदिर आहे आणि इथनं मेन कमान चालू होती माता कळसुबाई निवासनी देवस्थान इथनं ही मेन कमान चालू होती देवस्थानाकडे वरती कळसुबाईच्या तर आम्ही इथनं जर्नी कंटिन्यू करतो 15 मिनटं झाले ट्रेक करून आणि ही कमान लागली आम्हाला
अफजल खानाला फाडला शिवबानं अफजल खानाला फाडला गोर जीवाला फार वाडलय बोलून छळतोय वाडलय छेडून पळतोय सावळा पोर. मला वरती खाण्यासोबत कॅम्पिंगसाठी पण सोय आहे. तुम्ही इथं कॅम्पिंग करू शकता इथं मिड पॉईंटला आणि पहाटे उठून मग इथनं जाऊ शकता वरती सनराईज बघण्यासाठी. इथनं अशा आता सीड्या दिसत आहेत, रेलिंग लावलेली आहे. थोडा असा चढ आहे जंगलात ना आणि वरती पायऱ्या दिसत आहेत मग टॉपपर्यंत. आणि इथं आधीमध्ये असं तुम्हाला खाण्यासाठी पिण्यासाठी स्टॉल्स आहेत मध्ये मध्ये. आता पायऱ्या चालू होत आहेत, रेलिंग पण आहे पकडायला. तुम्हाला ते गाव दिसत असेल खाली, तिथनं ट्रेक चालू झालता तर तिथनं आलो आम्ही चालत वरती इथपर्यंत. मला 2 तास लागले तसे. हां ऑलमोस्ट 2 तास झाले आत्तापर्यंत, अजून अर्धा तास लागेल वरती जायला. कारण यावेळेस ट्रेकर्स आमच्यासोबत थोडे गर्ल्स पण आहेत त्यामुळे थोडा वेळ. न्यू ट्रेकर्स आहेत, जरा न्यू ट्रेकर्स आहेत, त्यांना जास्त एक्सपिरियन्स नाही म्हणून थोडा टाईम लागतो. जसं कळसुबाईला टाईमच लागतो, चढण जास्त आहे. तुम्ही आला तर एक्सपेक्ट करा, जर न्यू ट्रेकर असेल तर 3 तास. सगळ्यात महत्त्वाचं सकाळी ट्रेक 5 वाजता चालू करा. 5 वाजता चालू करा, जो की आम्ही करायला पाहिजे होता. आणि इथं आता अशी शिडी दिसते वरती जायला. ही अशी शिडी आहे इथून वरती. खालीवर होतं नीट. इथनं असं अजून शिडी आहेत वरती, इथपर्यंत दिसत आहेत. एवढं झाल्यावर मला वाटतं आम्ही पूर्ण वरती पोहोचू. ਕਿਰਪਾ ਬਾਬੇ ਦੀ ਕੰਮ ਲੋਟ ਜੱਟੀਏ ਆਏ ਸਾਲ ਡੀਜਿਆਂ ਤੇ ਜੱਟ ਗੱਜਦਾ ਬਾਕੀਆਂ ਦੇ ਨਾਲੋਂ ਸਾਡਾ ਫਰਕ ਬੜਾ. ਕਾਪੀ ਕਰਦੇ ਫਲੋ ਠੰਡੇ करते अब लोग ये मोबाईल. इथं माकडे आहेत वरती आल्यावरती, तर बॅग जरा सांभाळून. ते आमचे माकड दोस्त माकड दोस्त. तर 2.5 तास झालेत आणि अजून आम्ही पोहोचलो नाहीये. तर वरती ते शिखर दिसतंय. आम्हाला वाटलं ऑलमोस्ट पोहोचलो आम्ही, बट अजून खूप आहे वरती. अजून अर्धा तास तरी लागेल. जास्त लागेल, 1 तास लागेल. वरती विहीर आहे आणि विहिरीमध्ये थंड पाणी येतं. दोन्ही साईडला शिडी आहेत, 2 रस्ते वरती जायला. इकडनं चाललं असं. तर भंडारदराचं बॅक वॉटर दिसतंय. फायनली आम्ही टॉपला पोहोचलोय. हे आहे कळसुबाईचं मंदिर, महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर. ऑलमोस्ट आम्हाला 3.5-4 तास लागले. काय चला. तर आमचं आता दर्शन झालंय. तिचं मंदिर आहे आणि इथं आणि प्रवास चालू करणार आहेत. 1 वाजलेत, 1 वाजायला आलेत. 2-2.5 तास लागतील उतरायला इथून. बघू कसं होतंय प्रवास परतीचा. ऊन खूप आहे पण जर्नी मस्त झाली आमची. म्हणजे थांबत थांबत आलो. 3.5 तास लागले अराऊंड, बट असं काही प्रॉब्लेम नाही आला इथं वेळेस. मग आम्ही आता परतीचा प्रवास चालू करतो इथनं. रूठे जो चांद वो नूर है तुम, हंसू ही तू ओढ़ मनाची निहुर.
तर आमचा ट्रेक कंप्लीट झाला होता 4:30 वाजता आणि टोटल आम्हाला अराउंड 2.5-3 तास लागले खाली पण उतरायला. आणि कसा होता ट्रेक मित्रांनो? चांगला एकदम इझी आहे. जायला 4 तास, यायला 3 तास आणि नंतर रिटर्न जर्नी कंटिन्यू करणार आहे आम्ही. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गुड नाईट गाईज.